रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा आणि साईने सगळी आता लग्नाची यादी बनवलेली असते. म्हणजेच लग्नाला कोणाकोणाला बोलवायचं त्या पाहुण्यांची यादी त्यांनी जेव्हा बनवलेली असते तेव्हा ती अण्णांना दाखवली जाते. त्यावर अण्णा आता म्हणत असतात की यामध्ये सगळ्यांची नावं आहेत पण मुकादम कुटुंबाचं नाव नाही. मग आता त्यांना बोलवायचंच नाही आहे का? तर रमा म्हणते की मी आणि साईने डिसिजन घेतलेला आहे की मुकादम कुटुंबाला बोलवायचं नाही. त्याच वेळेला रमा मला तुझी ही गोष्ट खटकते. म्हणजे बघ ना, तुझं एक बाळ आहे, तुझी मुलगी आहे, तिलासुद्धा काहीतरी तुझ्याकडनं अपेक्षा असतील आणि तिला कशी तू विसरू शकतेस? बाकी मुकादम कुटुंब राहू दे गं, पण तू तुझ्या मुलीला तरी विसरायला नकोस. मग दुसरीकडे मात्र आता आईची आई संध्या ही मात्र बोलत असते की उलट बरंच आहे ना, या पोराने जो काही निर्णय घेतला आहे ना तो मला तर पटला आहे बघा. म्हणजे नाही बोलवायचं आहे ना तर नको बोलवू दे, आणि मुळात येत ना ती लोकं नसतीलच ना तरच ते बरं आहे. हे कार्य तरी निर्विघ्न पार पडेल. कारण मला माहिती आहे ना, ही लोकं असली ना की कोणतंही काम आहे ना धडाचं होत नाही. त्यापेक्षा ही लोकं नसतील ना तेवढंच आपल्यासाठी बरं होईल. असं देखील आता संध्या देखील बोलत असते. तर आता रमा ही बोलत असते की बरोबर आहे, मलाही ह्यांचं म्हणणं पटतंय आणि म्हणूनच तर मीही म्हणते की नको कोणाला, आपण आपला हा प्रोग्राम करूया. बाकी कोणाचीही या सगळ्यामध्ये आपल्याला गरज नाही आहे, असं देखील आता इकडे रमा बोलत असते. त्यावर अण्णांना नाईलाज असतो. आता रमाला समजून घ्यावं लागतं, रमाचं ऐकावं लागतं. दुसरीकडे शशिकांत आणि अक्षय हे दोघंही जण बसलेले असतात आणि त्याच वेळेला अख्ख्या पाचगणीला आमंत्रण आहे पण आपल्याला या लग्नाचं आमंत्रण नाही आहे. त्यासाठी आपण आता काय करूया मला खरंच कळत नाही आहे. कसं करायचं आहे आपण? कारण आपल्याला हे लग्न होऊ द्यायचं नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला या लग्न मंडपात तर जावंच लागेल, घुसावंच लागेल. पण यासाठी आपल्याला काहीतरी कारण तर हवं ना जाण्यासाठी. आणि त्यासाठी आता शशिकांतकडे तो काहीतरी ऑप्शन्स मागत असतो. पण दुसरीकडे मात्र आता शशिकांत आणि अक्षय विचारच करतात. तेवढ्यातच ना तिथे आता आरोही आलेली असते आणि जेव्हा आरोही तिथे येते तेव्हा आरोही आता विचारत असते की काय झालं आहे मला सांगा ना. पण आरोहीला सुद्धा ना आता तिच्या आईची आठवण येत असते. कारण साईने म्हटलेलं असतं ना की तुम्हाला आमच्या लग्नातही आम्ही इन्व्हाइट करणार नाही. मग आता या सगळ्या गोष्टींना बिचाऱ्या आरोहीच्या मनामध्ये असतात आणि म्हणूनच ना आता आरोहीही विचार करते की खरंच जर माझी आई मला पुन्हा भेटलीच नाही तर मग असे विचार तिच्या डोक्यामध्ये सतत येऊ लागतात. आणि त्यामुळेच ना आता ती आपल्या बाबांकडे आलेली असते आणि ती आता अक्षयला म्हणत असते की मला ना आईची खूप जास्त आठवण येते. आईची आठवण येते म्हटल्याबरोबर काय झालं आहे नेमकं सांगशील का? तर आता बघितलंच ना तर साई काकांनी सुद्धा सांगितलं आहे की ते आपल्याला उभंही करणार नाही आहेत दारामध्ये. मग म्हणूनच तर ना मला खूप जास्त भीती वाटते. मला माझी आई हवी आहे. शशिकांत आता म्हणतात की बघ, आपल्याकडे चांगली आयती संधी आहे, आपल्याला या संधीचं सोनं करायला हवं. म्हणजेच आरोहीचं कारण काढून आपण तर त्या घरात जाऊ शकतो असंही आता यांचं नक्की झालेलं असतं. मग आता या सगळ्या गोष्टी एवढ्या मिळत्या जुळत्या नक्की झालेल्या असतात ना, त्यामुळे अक्षयही खूप जास्त हॅप्पी असतो. तो म्हणत असतो की चला फायनली आपल्याला जे हवं आहे ते आरोहीमुळे शक्य होणार आहे. दुसरीकडे आता आरोहीला चांगलीच पट्टी पडवलेली असते आणि मग काय, आरोही आता तिकडे अण्णांना भेटायला गेलेली असते. तो पिऊन सांगू लागतो की तुम्हाला भेटायला ना कोणीतरी आलेलं आहे. आणि जेव्हा आता असं सांगितलं जातं तेव्हा कोण आलं असेल, लहान मुलगी म्हणून ते सुद्धा एकदम आश्चर्यचकित होतात आणि ते पाहतात तर काय त्यांची नात आलेली असते. ती म्हणते सुद्धा आल्यावर तुमच्याकडे तुमची नात आली आहे, मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं अण्णा. काय झालं आहे बोल ना गं. तू बोलायचं आणि मी ऐकायचं. सांग बाळा काय झालं आहे ते. त्यावर मात्र आता मला सांगा की माझ्या आईचं लग्न आहे, मग माझ्या आईच्या लग्नामध्येच तुम्ही मला इन्व्हाइट केलेलं नाही आहे. मला किती वाईट वाटलं असेल. पूर्ण पाचगणीला तुम्ही या लग्नासाठी बोलवले पण मला नाही सांगितलं तुम्ही या लग्नाबद्दल. असं का केलं अण्णा?
असं देखील आता ती म्हणत असते. तुम्ही माझे आजोबा आहात ना? अगं मुळात आहे ना, आईनेच मला सांगितलं आहे की तुला बोलवायचं नाही, म्हणूनच तर आम्ही तुला इन्व्हाइट नाही केलं. असं कसं हो आजोबा, मला सांगा. जर आईने जरी सांगितलं तरी ते घर कोणाचं आहे? तुमचं आहे ना. मग तुम्ही तर मला इन्व्हाइट करूच शकता ना. मला किती त्रास होतो आहे माहिती आहे का. म्हणजे तुम्ही बघा ना, मला जराही एकाही शब्दाने बोललात नाही की तू ये वगैरे. मलाही वाटतं माझ्या आईला यावी, हळद लावावी, माझ्या आईसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा, पण ते काहीच करता येत नाही आहे मला. आणि त्यामुळेच ना मला खूपच जास्त त्रास होतो या सगळ्याचा. असं देखील आता आरोही बोलत असते. मग तुम्ही मला बोलवणार का माझ्या आईच्या लग्नाला? म्हणजे मला ना माझ्या आईला हळद लावायची. म्हणजे सगळीच जण तिथे असणार आणि मग नंतर ती लोकं बोलणार की तू गेलीस नाही, तुझ्या आईला तर खूप छान हळद लागली. मग मला कसं वाटेल? मला वाईट वाटेल ना. मग तुम्ही मला बोलवाल ना. मग काय करायचं? खरंच मला बोलवाल का हो तुम्ही? असं ती आजोबांना मुद्दामून त्रास देत बोलत असते. त्यावर अण्णा आता तिला म्हणतात की इतकंच ना, बोलवेन ना तुला, घेऊन जाईन मी तुला. मग तर झालं, पण आता तुला तिथे घेऊन गेलो तरी कारण काय सांगायचं, हा मुळात मोठा प्रश्न. मग तेवढ्यातच ना आता इथे अक्षय येतो आणि अक्षय म्हणतो, कारण एवढंच सांगायचं की ही करवली आहे. कारण तुमच्या घरात करवलीची तर गरज लागणारच आहे ना. मग ही करवली म्हणून आलेली आहे असं सांगायचं. पण आता ही एकटी, हिला कोण सांभाळणार? तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही सांभाळू. नाही, मुकादम कुटुंबाला त्या घरात एंट्री नाही आहे. आधीच रमाने या सगळ्याबद्दल सांगून ठेवलं आहे. आणि त्यामुळेच आता अण्णा या सगळ्याबद्दल अक्षयला ठामपणे सांगतात की त्या घरात तुम्हाला येता येणार नाही. पण इकडे आता आधीच या आरोहीने या अण्णांकडनं ना पिंकी प्रॉमिस घेतलेलं असतं. म्हणजेच तुम्ही मला पिंकी प्रॉमिस दिलेलं आहे, आता तुम्ही नाही बोलू शकत नाही. तुम्ही आम्हाला या लग्नासाठी इन्व्हाइट केलेलं आहे आणि ही सगळी जबाबदारी मी सुद्धा घेणार आहे, असं देखील ती आता अण्णांना सांगू लागते. अण्णांनी आधीच या आरोहीला पिंकी प्रॉमिस दिल्यामुळे ना आता अण्णांचा सुद्धा नाईलाज होतो. ते कोणत्याच अर्थाने नाही बोलू शकत नसतात. ते आता काहीच बोलत नाहीत. तर अक्षयही म्हणतो की आता तुम्ही काळजीच करू नका, आम्ही या लग्नाला येऊ आणि सगळी जबाबदारी घेऊ. हे लग्न व्यवस्थित पार पडेल हे आमच्यावर सोडा, असं देखील आता सांगितलेलं असतं. मग काय, आता अक्षयला रमाच्या घरी जायची आयती संधीच मिळालेली असते. आज खरं तर रमा आणि साईचं प्री वेडिंग शूटही होतं आणि त्यामुळेच ना आता ती जबाबदारीसुद्धा ते आता अक्षयवर देतात. कारण आता अक्षयने ही सगळी जबाबदारी घेतलेली आहे म्हटल्यावर तो पार पाडेलच. कारण तो त्या अर्थी बरोबरच आहे असंही अण्णांना वाटत असतं. पण अण्णांना कधीच ना त्याला आपला जावई म्हणून स्वीकारायला तयार नसतात हां. पण इकडे मात्र आता प्लॅनिंग करून तर मात्र आता आरोहीने आणि अक्षयने ठरवलेलं असतं की काही झालं तरी तिकडे शिरकाव करायचा आणि आपल्याला जे हवं आहे ते साध्य करायचं. आणि यासाठी तर तिने या अण्णांकडनं परमिशन मिळवलेली असते. म्हणजे एकदा काय अण्णांकडनं परमिशन मिळाली की आपण जाऊ शकतो हेही तिला माहिती आहे. म्हणूनच तर तिने आता ही परमिशन मिळवलेली असते. पण दुसरीकडे आता इकडे कॅमेऱ्यात बघून ना अक्षय म्हणत असतो की रमा, मी येतोय तुला या घरातून माझ्या घरी कायमचं नेण्यासाठी. दुसरीकडे आता संध्या बोलत असते की चला मुलांनो, आणि तिने दोघांच्याही डोळ्याला पट्टी बांधलेली असते. दोघंही जण म्हणत असतात की कुठे घेऊन चाललीस तू आम्हाला? तास वेळेला ती म्हणत असते की गप्प बसा आणि चला. मग आता ती दोघांनाही घेऊन एका ठिकाणी येऊन पोचते आणि जेव्हा ती एका ठिकाणी येऊन पोचते ना, तेव्हा मात्र आता साई आणि रमा हे दोघंही जण म्हणतात की काय आहे नक्की ते तरी सांग. मग आता त्या दोघांच्याही डोळ्यावरची पट्टी काढली जाते आणि जेव्हा दोघांच्याही डोळ्यावरची पट्टी काढली जाते ना, तेव्हा ते समोरचं दृश्य बघून ना आता रमा म्हणते की हे सगळं काय आहे. त्यावर आता आणि ते संध्या सांगत असते की ते म्हणतात नाही का, प्री वेडिंग फोटोशूट तेच करायचं आहे तुमचं. अरे वा, खूपच सुंदर, असं देखील आता रमा म्हणते. पण या सगळ्याची काय गरज होती असं देखील आता रमा विचारते. पण आता रमाला हे प्री वेडिंग फोटोशूट वगैरे करायचंच नसतं मुळात. कारण ना ती हे लग्न ना एक दडपण म्हणून करत असते, प्रेम म्हणून करत नसते. आणि त्यामुळेच आता तिला या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या नको असतात. म्हणूनच आता रमा नाही म्हणत असते. पण त्यावेळेला संध्या म्हणत असते की
तुझं लग्न झालं आहे गं आधी, पण माझ्या मुलाच्या पण सुद्धा काही अपेक्षा असतीलच की गं, त्याचाही जरा तू विचार कर. असं कसं म्हणतेस? असं म्हटल्याबरोबर आता मात्र साई म्हणत असतो की बघितलंस का आई, मला तुझं हेच नाही आवडत. मुळात आहे ना, त्या तुला काहीतरी सांगतायत, म्हणजे याचा अर्थ तू या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढतेस ना, याच गोष्टी मला आवडत नाही. अगं नको ना या सगळ्या गोष्टी, जर त्या नाही म्हणत असतील तर. पण आता रमा साईला समजावते आणि आईंच्या मनासारखं आपण करूया. आईने आपल्यासाठी एवढी छान तयारी केली म्हटल्यावर आपण त्यांना नाराज करायचं नाही. आणि त्यानंतर आता तिकडनं संध्या तर निघून जाते. मग आता सगळ्या कॉस्ट्यूमची सुद्धा संध्याने तयारी केलेली असते, कारण या रोजच्या घरच्या कपड्यांवर काही फोटोशूट चांगलं वाटणार नसतं. तर आता साई या सगळ्यासाठी आता तयार नसतो, पण रमा त्याला तयार करत असते. म्हणजेच आता रमाही त्याला म्हणते की असू दे हो, आईंची इच्छा आहे तर आपण तेवढी तर इच्छा आपण त्यांची पूर्ण करू शकतो ना. चला आपण फोटोशूटसाठी तयार होऊया, तुम्हीही तयार व्हा, मीही तयार होते, असं आता रमा साईला सांगू लागते. त्यावर साईसुद्धा हसतो आणि तोही आता या सगळ्यासाठी खुश झालेला असतो. तर रमा आपल्या रूममध्ये तयार करायला जाते, तर साई मात्र तिच्या स्वतःच्या रूममध्ये तयार व्हायला निघून जातो. आता ह्या दोघांचंही फोटोशूट आहे ना, त्यामुळेच आता खूप जास्त टेन्शन अक्षयला आलेलं असतं. अक्षय विचार करतो की काय करावं, खरंच ना काहीच कळत नाही आहे. आणि म्हणूनच अक्षयच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. आणि अक्षय आता म्हणत असतो की त्यांचं प्री वेडिंग फोटोशूट आहे. आणि मग शशिकांतला आरोही सांगत असते की आजोबा, आता तुम्हीच काहीतरी करा, तुम्हीच यावर तोडगा काढू शकता, मला माहिती आहे तुमच्याकडे याच्यावरचं सोल्युशन आहे. असं म्हटल्याबरोबर आता विचार करणारे शशिकांत ते मात्र आता डोक्याला हात लावून बसतात, कारण त्यांच्याकडेही काही सोल्युशन आता त्यांना दिसत नसतं. अक्षयने आता त्यांच्यावरच जबाबदारी दिलेली असते, कारण रमाला घरी आणायचं हा विडाच मात्र त्यांनी उचललेला असतो. तर प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशनही आता तुमच्याकडेच असायला हवं, असं अक्षयचं म्हणणं असतं. शशिकांतही आता विचार करतो. आता त्यांचा असा विचार असतो की हे प्री वेडिंग साईसोबत न होता हे प्री वेडिंग जे आहे ते अक्षयसोबत व्हायला हवं, आणि यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू असतात. मग आता ते विचार करत असतात की काय करायचं, कसं करायचं. आणि त्याच वेळेला आता त्यांच्या डोक्यात एक कल्पना येते आणि ती लोक ठरवतात की आता आपण एक कॉस्ट्यूम मॅन म्हणून तिथे जायचं, सगळी जबाबदारी रमाची तुझ्याकडे दिली असं सांगायचं आणि छान तयार व्हायचं. तोपर्यंत मी फोटोग्राफरचं काय ते मॅनेज करतो, असं देखील आता इकडे शशिकांतने सांगितलेलं असतं. शशिकांतने एवढी मोठी जबाबदारी घेतली म्हटल्यावर अक्षयही खूप जास्त खुश असतो. आणि अक्षयलाही वाटतं की चला, म्हणजे जे काही होतंय ते प्रॉपर होतंय, सगळं व्यवस्थित होतंय, असा अक्षय आता विचार करू लागतो. दुसरीकडे रमा ही आता त्या रूममध्ये आलेली असते तयार होण्यासाठी. समोर असलेले आरशात ती स्वतःचं निरीक्षण करत असते, पण आता तिला स्वतःला तयार करायचं असतं, साडी बदली करायची असते, मनापासून तिला स्वतःला तयार करायचं असतं. खरं तर ती हे सगळं करत असते, ती साईच्या आनंदासाठी करत असते, कारण का साईने 7 वर्ष तिच्यासाठी दिलेली असतात आणि मग कुठेतरी त्याची परतफेड व्हायला हवी, यासाठी तिचं ही तडजोड सुरू असते. आणि जेव्हा ती आता साड्या बघायला जाते त्यातली एकही साडी तिला आवडत नसते, आणि त्याचमुळे ती आता म्हणत असते की दुसऱ्या कोणत्या साड्या आहेत का तर दाखवा, मला ही साडी बिलकुलही आवडलेली नाही आहे. आणि त्यामुळेच ना आता ती दुसऱ्या साड्या दाखवायला सांगत असते. आणि त्याच वेळेला जेव्हा आता ती दुसऱ्या साड्या दाखवायला सांगते तेव्हा तिथे कॉस्ट्यूम म्हणून आलेला असतो तो म्हणजे आता अक्षयने ह्या साड्यांचे बॉक्सेस आणलेले असतात, आणि ते बॉक्सेस ना आता मात्र तो तिच्यासमोर ठेवतो. आणि मग काय, ती एक एक बॉक्स उघडून बघते, आणि तेव्हा ना एक एक साडी जेव्हा ती बघते तेव्हा हळूहळू का होईना त्याचा चेहरा आता खालपर्यंत दिसत जात असतो, कारण का तिने एक एक बॉक्स रिकामी केल्यानंतर त्याचा चेहरा पूर्णपणे क्लिअर तिला दिसतो, आणि हीच साडी तुमच्यावर छान दिसेल असं देखील अक्षय म्हणत असतो. मग इथे आता अक्षयचा आवाज तिला ओळखीचा वाटतो. ती विचार करते की कोण असेल, आणि त्याच वेळेला ती अजून एक बॉक्स उचलते, तर तोपर्यंत ना तिथे अक्षय आहे हे तिला दिसतं. आणि अक्षयला बघून ती आता म्हणते की तुम्ही इथे कसे, पुन्हा तुमच्या दोघांचं सुरू झालं का, कारण आता तिथे आरोही आलेली असते. पण नाही, खरं तर ना आमच्यावरच ही जबाबदारी दिलेली आहे अण्णांनी, त्यामुळे तुमचं प्री वेडिंग शूट हे मस्तच झालं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असं देखील आता अक्षय म्हणत असतो. तर रमा मात्र आता चिडलेली असते, रागवलेली असते.
तिला आता ही लोक नको असतात नजरेसमोरही, कारण तिला आता हा सगळा या गोष्टीचा त्रास होत असतो. मग आता तो म्हणतो की तुम्ही एक वेळ अण्णांना फोन लावून विचारा, म्हणजे तुम्हाला काय खरं खोटं ते समजेलच, कारण मला स्वतः अण्णांनी इथपर्यंत पाठवलं आहे. मग आता अण्णांना ती कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते, पण अण्णांचा कॉल काही लागत नसतो. म्हणूनच ना आता मुद्दामून अक्षय तिला म्हणत असतो की तुमच्या फोनवरनं लागत नाही आहे का, बघा माझ्या खिशात आहे ना माझा मोबाईल आहे, त्यावरनं तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मग तर झालं, असं देखील आता अक्षय सांगतो. तर आरोही आता पूर्ण मेकअपचं वगैरे सामान घेऊन तयारीतच असते आणि ती म्हणत असते की चला आता तयार व्हायचं आहे तुम्हाला, आणि आई आज तू छान दिसायला हवीस, कारण प्री वेडिंग फोटोशूट आहे. आणि त्याच वेळेला आता तिथे बऱ्याच साड्या ठेवलेल्या असतात. तर अक्षय स्वतः इथे मात्र तिला साडी सिलेक्ट करून देत असतो, म्हणजे ती 3-4 साड्या बघते आणि त्या 3-4 साड्या ज्या आहेत ना त्यासुद्धा आता अक्षय सांगत असतो की ही तुमच्याप्रमाणे आहे, ही तुमच्यावर सूट करेल. पण आता अक्षयला ती म्हणू लागते की तुम्ही मला काही सांगू नका, मला ज्या साड्या हव्या आहेत ना त्या मी मी सिलेक्ट करेन, आणि माझ्यावर कोणती साडी सूट होईल ना तेही मीच बघेन, असं देखील आता अक्षयला ती सांगू लागते. खरं तर आता रमाला ना अक्षय आणि त्याचसोबत आरोही तिला तयार करायला आल्यात ना, हीच मुळात गोष्ट ना पटत नसते, आवडत नसते, कारण ती ना त्या अक्षयपासून जितकी लांब पळायचा प्रयत्न करत असते ना तितकाच हा अक्षय ना तिच्या अजूनच जवळ येत असतो, आणि त्यामुळेच तिला ना या सगळ्या गोष्टींना कठीण होऊन बसतात, त्याच्यापासून लांब जाणं या सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळेच ना आता ती विचार करत असते. पण अक्षयही तितकाच हुशार, तोही मुद्दामून तिच्या जवळ जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करतो, कारण तिलाही कळलं पाहिजे की ती नेमकं काय करते ते, आणि त्यामुळेच ना अक्षय मुद्दामून तिच्या जवळ जात असतानाच तिला साडीसुद्धा सिलेक्ट करून देतो. मग आता अक्षयने जी साडी सिलेक्ट केली ना तीच बरोबर रमा साडी सिलेक्ट करते, म्हणजे तीच साडी ती आता घालायचं ठरवते, कारण आता तिलाही माहिती आहे की तिची चॉईस जी आहे ती अक्षयला बरोबर माहिती आहे. मग आता इथे आरोही जी आहे तीसुद्धा म्हणत असते की चल आई आता आपल्याला तयारीही करायची आहे, आणि त्याच वेळेला अक्षय म्हणतो अगं आरोही मी करतो तयारी, थांब. आणि त्याच वेळेला तिला आता समोर असलेल्या आरशाकडे त्या ड्रेसिंग टेबलजवळ बसवलं जातं, आणि त्याच वेळेला आता आपण ब्लश लावूया, अगं बाया ब्लश नाही ग ब्रश, असं आता त्यांचं काहीसं कन्व्हर्सेशन सुरू असतं. मग आता आरोही अक्षयला ब्लश आणि ब्रश काय आहे हे व्यवस्थित सांगते, आणि त्यामुळेच ना आता मात्र रमा एकदमच चकित होत असते की हे काय चाललं आहे. रमाचे इयरिंग्स आणि हे सगळं काही आता अक्षय आणि आरोही स्वतःच काढत असतात, त्यामुळे आता रमा थोडी अनकम्फर्टेबल होते, कारण अक्षयचा स्पर्श तिला हळूच झालेला असतो, आणि त्यामुळेच ना आता तिला कळत नसते की तिच्यासोबत नेमकं होतंय तरी काय. परंतु आरोही मात्र ना या सगळ्यामुळे खूप जास्त खुश असते, तिला आता एकदम भारी वाटत असतं, आणि त्यामुळेच ना ती आता एकटक पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो रमाचे कानातले बाजूला काढतो, तिच्या गळ्यात जे घातलं आहे ते सुद्धा बाजूला काढतो, आणि मग काय आता रमाचा मेकअप करायचा असतो, त्या मेकअपची जबाबदारीसुद्धा अक्षय स्वतःवरच घेतो. मग आता अक्षय जो आहे ना तो मात्र तो ब्लश घेतो आणि हळूच तिच्या गालाला ब्रश लावत असतो, आणि पिंकी पिंकी तिचे गाल करून ठेवतो. त्यावर रमा म्हणत असते की तुम्ही दोघंही जा बरं इथून, माझं मी करेन, नका करू तुम्ही लोक काहीच. मग आता अक्षय म्हणतो की असं काय करताय हो, तुमचं सांगितली जबाबदारी घ्यायला आम्हाला तर आम्हाला करायला हवं ना. पण आता रमा ओरडते त्या दोघांवरही, आतापर्यंत जेवढं केलं आहेत ना तेवढं बस झालं, पुरे झालं, आता नको आहे मला काहीच तुमची मदत, असं देखील रमा आता अक्षयला सांगते. आणि अक्षय आणि आरोहीला तिकडनं जायला सांगते. आरोही म्हणत असते की आई अगं आई करू दे ना गं मला, थोडंसं का होईना. आरोहीला सुद्धा आता रमा म्हणते की मलाही माहिती आहे का आरोही तू कोणाच्या टीममध्ये आहेस ते, इथे तू मला दाखवतेस की तू माझ्यासोबत आहेस, पण मला कळतं आहे तू कोणाच्या टीममध्ये राहून ना हे सगळं करतेस ते, त्यामुळे मी तुला ओळखून आहे. दोघांनाही आता रमा जी आहे ती रूम बाहेर काढते. त्यावर आता आरोही म्हणते की बाबा आता काय करायचं, तर अक्षय म्हणतो की इथून तर आता आपला प्रोग्राम चालू झाला आहे, आणि असं बोलून ती जी टेन्शनमध्ये असते ना आरोही तिला एकदम बूम करतो, आणि त्यामुळे ती
तीसुद्धा एकदम खुश होते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं अक्षय शशिकांतला फोन करून सांगतो, काय झालं फोटोग्राफरचं? अरे हां त्या फोटोग्राफरला ना बघतो मी, थांब, असं बोलून आता फोन जो आहे तो शशिकांत कट करतो. आता इथे फोटोग्राफर नवीन आलेला असतो, तो म्हणजे ही मावशी. मावशी आता पंजाबी कोळीकडून आलेली असते आणि जेव्हा तिने पंजाबी हा लुक केलेला असतो ना, तेव्हा तिला कोणी ओळखू शकत नसतं. तिने दाढी, मिशी, पगडी सगळं लावलेलं असतं आणि त्याच वेळेला आता कॅमेरामॅन आलेला असतो. पण आता रमा आलेली नसते आणि त्यावेळेस रमा तिथून येते आणि तेव्हा आरोही म्हणत असते की ओ देखो कुडी आ गई. आणि तेवढ्यातच ना आता रमा अक्षयने सिलेक्ट केलेली साडी वगैरे घालून येते आणि त्यामुळेच आता रमा आणि साई दोघंही जण स्टेजवर उभे राहतात. आता त्यांचं प्री वेडिंग शूट कसं पार पडतं की रमा आणि अक्षयचं प्री वेडिंग होतं हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.